निवडणुका लागणार आहेत. त्यामध्ये जर पंढरपूर तालुक्याचा आपण जर विचार केला आणि पंढरपूरला शहराला लगत असलेला जिल्हा परिषद गट म्हणजे वाखरी जिल्हा परिषद गट खरं तर पंढरपूर नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात खरं तर चर्चेचा विषय खरं तर हा गट ठरलेला आहे. ह्या गटामधून खरं तर इच्छुकांची रांग खरं तर लागलेली आहे. एका जिल्हा परिषद गटासाठी वर्षभर आधी तर खरं तर तयारी या जिल्हा परिषद गटामध्ये चालू. त्याच अनुषंगानं आपण ह्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या स्थानिक नागरिकांशी आपण जाणून घेणार आहे. सर्व गोष्टींचा आपण स्थानिकांची आपण जाणून घेणार. नाव काय? मला नाही सांगता नाव सांगा, तुमचं नाव तर सांगा. शामराव दोंडे मधने. बर कितला आहे तुम्ही? हां बर कसं होतं आधी वाखरीला पंढरपूरला जायला बारकी वाट होती, आता वाखरीला विकास झाला आहे. वाखरीमध्ये पाहायला गेलं तर आधी घरं कशी होती. तुमच्या काळातलं वाखरी आहे ना आता वाखरी काय काय फरक वाटतो तुम्हाला? आता काय सांगायचं, बर आम्हाला नाही यातलं बोलता येतो. वाखरीत बदल तर झाला आहे ना. वाखरीत बदल झाला पण आता कसं आहे, वाखरीचा बदल झाला म्हणा पण ती ह्याला झाला ते काय कुठली कालचं इलेक्शन झालेलं बरं 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 विधानसभेत विधानसभेला झाला. आता इथनं मोहर कोणाचं होतं ही काय आम्हाला काय गावतंय. आता ही तर हा काही निवडणूक चालू झाली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आता. हां जिल्हा परिषद मग आता ही कसं आहे, मोहरला जी काय उमेदवार कसा उभा राहतो त्याच्यावर एकनामी होणार. वसंत काळेंची सून समाधान काळेंची बायको आहे. होय समाधान काळेची बायको आहे. पुन्हा इकडं संग्राम गायकवाड संग्राम गायकवाड आहे. पुन्हा ते अलमारीन आहे. बर पुन्हा अजून इथली ती हे जे आहे शिंदेची पोरगी आहे. शिंदे आहे. आहे ते शिंदे. कसं होईल काय? मग आता ती काय कसं आहे माहिती आहे का, जसं त्याच्या मानानं जे त्याला जाणार. बर हां बर बर म्हणजे काय गावावर बघणार, काय बाहेर गावी बघणार, काय माणुसकीवर बघणार. बर तुमच्या काळातली माणसं पंजाबवर लई जात होती. मग त्या काळात ते काँग्रेसकडे ओढ होती. पहिले ती गेला काळ, ती काळ आहे का आता? बर आता काळ सगळा भाजपचा झालाय. काय करते भाजप? मुलगा दिले तुम्हाला, मुलगा PM दिले हे तीन किती दिले. बरोबर आहे. म्हणून भाजप आता कसं आहे, पहिलं कसं बर. काँग्रेस कसं फर्मात होतं बर तसं असं भाजप फर्मात आहे. मग आता कोणाला म्हणता येते बाबा भाजपचं जे आहे. आता काँग्रेसचं कसं झालंय, बर ते झालं शरद पवार या काळात. बर आता शरद पवाराचं जरा दम कमी आल्यामुळं आता ही भाजपचं न्याट झालं. शरद पवारचं काय ते घड्याळ नेलं हिसकावून त्या अजित पवारांना. मग तीच अजित पवार कोणाचा, शरद पवाराचा पुतण्याच घे. बर म्हणजे काय ती वरची काय मग ती एकच म्हणावं लागेल. बर हां एकमेकाच्या अंगावर भांडवला ह्यानं त्याला टाकलाय तिकडे, त्यानं त्याच्यावर टाकलायचं गोष्टी ते काय भाजपमध्ये जाते ते. ही आता कल्याणराव काळे घड्याळाकडे जाईल. हा घड्याळाकडे आहे की, मग कल्याणगाव काय पहिल्यापासूनच घड्याळाकडे आहे बरं. ते काय आता आहे काय. मग तुम्ही जाता काय नाही तिकडे? आम्ही कसं जाणार, आम्ही पहिल्यापासून आम्ही हे केले आमच्या जुन्या आमदारची माणसं. कुठला जुना आमदार? थोरले मालक परशानराव परिचारक हे आम्ही पहिल्यापासून इकडंच आहे. बर मालकाकडली माणसं आहे तुम्ही? हा आम्ही पहिली माणसाकडली माणसं. मग आता मालक ही कुणीकडे जाईल तिकडं आमचं असतं. बर आता पातू तर आले मग हिथनं उंद्याचं काय मी सांगू शकत नाही. बर बर हां मालका शब्द मोडत नाही म्हणा तुम्ही? नाही मूळ आहे म्हणजे मी ते आमचं कामच करतंय ना तसं. बर हां बर बर मग मालक दिल ते उमेदवार इथनं निवडून येणार? ती होणार पार्टी बाय पार्टी. पार्टी ती काय ह्याच्यावर नाही, बर पार्टीवर होणार मतदान. बर हां असं आहे. काय नाव तुमचं? पांडुरंग महादेव पोरे. हां ती आहे बघा खडा सांगा. प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. नाव काय? निवडणुका लागलेल्या कसं बघताय? चार उमेदवार एकदम हाय व्होल्टेज गट चालू आहे. 4 लाख जास्त उमेदवार आहेत पण अजून उमेदवारीच कोणाला फिक्स नाही ना. बर ती आता उमेदवारी फिक्स कुठल्या गटाकडून कोणाला काय मिळते उमेदवारी ते फिक्स झाल्यानंतर काय कोण वाटतं मग सगळी तयारी लागते? सगळीच तयारी नाही. पण सगळ्याला उमेदवारी मिळण्यावर अवलंबून आहे ना. काय म्हणजे लोकांच्या मनात काय तसं काय आता सांगता येत नाही तसं. म्हणलं गेलं तरी कार्यकर्त्याच्या निवडणूक कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये नेते यायला गेला आयुष्याला मांडायचं. कार्यकर्त्याची निवडणूक कशी नेतं का नेत्याची निवडणूक होणार ना कार्यकर्त्याची कशी? हो इच्छुक आहेत. वर्षाराणी शिंदे हे पण इच्छुक आहेत. मयुरी बागल इच्छुक आहेत. गायकवाड परिवार इच्छुक आहे. यलमार आहेत.
गाजरे आहे बरीच लोक बरे 13-14 उमेदवार आहेत त्याचे 16 आपल्या वाकरी जिल्हा परिषद गटात. नाही सध्या सगळ्यांचाच प्रचार चालू आहे. पारडं जर ते निवडणुका जशा जशा जवळ येईल तसं तसं कळत जातं ना. सध्या तरी काय बोलताय? रामचंद्र धर्माशिंदे कसं बघताय निवडणूक? काय निवडणुका चालू आहे त्याची ती प्रचार करते ती धावते ती गावोगाव फिरते ती घरोघरी फिरते ती ते ताकदीनं जे चालू आहे ती कोण जे ते उमेदवारी येईल उमेदवार कोण असेल काय असेल राहणार. आता हाय ती लोक वाटतंय जे त्याला आपण उभं राहावं आपण निवडून यावं कामं करावं काय असेल तसं जे त्याची इच्छा आहे. आता जे त्याच्या ह्याच्या इच्छेप्रमाणे होणार पार्टीकडून कुणाला तिकीट मिळणार कुणाला नाही. पार्टी ज्याला तिकीट दिला तर सगळेच उमेदवार स्ट्रॉंग आहेत सगळेच उमेदवार पळतात सगळेच उमेदवार कामं करतात सगळ्यांची चालू आहे कार्यक्रम ही ती दौरे सगळेच उमेदवार चालू आहेत. वाकरी म्हणजे विकास म्हणजे कसा चालूच आहे हां म्हणजे पालखी तळ हे असल्यामुळं वर्षाच्या वर्षाला विकास हा गावाचा होत राहतोय निधीही येतोय त्यामुळं विकासाला काही एवढी ही नाही अडचण नाही. आता ही चाललंय सगळे यांची रंगधुमाळी ज्याने आता ज्याला उमेदवारी देईल उतरल रिंगणात तो तवाचा भाग तर आत्ताच सांगू शकणार नाही की आमका तमका म्हणून कोण सांगू शकणार जनता पूर्ण म्हणजे कसं झालं माहिती का सगळी जोरातच तयारी लागली हो कोण कोणाला कमी नाही असंच म्हणजे रंगधुमाळी तापली ती वर्ण नेत्यानं जे त्याला उमेदवारी देईल तीच राहणार आहेत 12 जण उभं राहिली तरी त्या टायमाला उमेदवार फिक्स होईल त्या टायमाला माणसाला होणार ना त्यावर काय बोलून बघा आता एक ह्याचं नाव घे त्याला नाराज कर त्याचं नाव घे याला नाराज कर का आपण घ्यायचं तुमचं नाव आणि उमेदवार तिसरा द्यायचा बिनकामाचं काय नाराज त्याचा उमेदवार जेव्हा फिक्स होईल ठरवलं जातं मत कोणाला करायचं कोणाला नाही. विधानसभा नगरपालिका झाली आता स्थानिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जीवन कसं आता जो पार्टी वाईज उमेदवार जे त्यापर्यंत जे त्या ताकद जे उमेदवार ताकद लावून ज्यावेळेस डिक्लेअर होईल कोणत्या पार्टी त्यावेळेस ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही जेवल्यावर काय सांगता येत नाही ना कसं भाजप शहरामध्ये ते ग्रामीणमध्ये नाही स्कीमा भरपूर आणण्याची बाकी हे मान्य आहे ना पण कसं आहे त्या मनातला जे उमेदवार डिक्लेअर होईल तोच निर्णय फायनल त्याला पार्टी चालत नाही पार्टी चालत नाही पांडुरंग परिवार पांडुरंग परिवार जरी श्रेष्ठ असतो ज्यावेळेस उमेदवार कुठला आहे ते पण पांडुरंग परिवार जरी स्ट्रॉंग असतं तर ते पांडुरंग परिवार देखील निवडून येतं ह्याच्या आधी पांडुरंग परिवार जिल्हा परिषद त्यांचं कामही चांगलं आहे. समाधान काळेंच्या हो आहे की त्यावेळी त्यांचे इच्छुक आहेत त्याचे 2 उमेदवार आहेत काळे म्हणून वाकडीमधून डॉक्टर म्हणून पण आहेत गटातल्या काळे गटामध्ये कुठं म्हणजे चुरत चालली म्हणजे मला उमेदवारी नाही चुरतीसाठी प्रत्येकजण करतो बरं ज्या त्या पार्टीकडे ज्या त्या पक्षाकडे प्रयत्न करतोय आपल्याला ते आहे इच्छुक सगळ्याचं हां कोणाचं कसं चालू आहे एक राष्ट्रवादीचा कोणा अपक्ष किंवा जे ते चालू आहे मग कसं होईल तरी नाही अजून त्यांचं चालूच आहे. मग आता हे त्यांचं मिटणार कोण कोणाशी युती करणार परत पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देणार अजून काय फिक्स झाले नाही. जे त्याने आपले आपले कटआउट लावले जे ते आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत आहे बरं पण जी जनता आता फार हुशार झाली आहे. आता जनता उमेदवार बघून नाही तर उमेदवाराचं काम बघून मतदान करणार आहे. त्याचं कार्य काय क्षेत्र आहे 5 वर्षामध्ये काय जनसेवा केली गोरगरिबाच्या काय अडचणी सोडवल्या आश्वासनं ह्याच्या अगोदर बी दिली कुणी पूर्ण केली कुणी केली नाहीत. आता जनतेला सगळं कळतंय जनता फार हुशार आहे जनता सगळं बघणार
हो कुठला सक्षम उमेदवार आहे ज्यानं नड अडचणी गोरगरिबाच्या सोडवल्या त्या मग महिला सक्षमीकरण असेल गावात पाणी पुरवठा कुठं काय जिल्हा परिषद माध्यमातून काय गावाचा विकास. हा विकास जिल्हा परिषद माध्यमातून काय विकास गावात केला आहे त्याची काय पूर्तता केली किती किमा राबवल्या किती महिलांना त्याचा लाभ मिळाला आणि हे कुणी केलं आणि कोण याच्यासाठी धडपडते अशा माणसाची ही वाखरी गटातील जनता जाण ठेवल आणि तोच उमेदवार निवडून येईल. काय होतं बा नाव तुमचं? नाव तर सांगा नाव. नामदेव तो पांढरे बर माळकरी आहे म्हणा तुम्ही. बर काय एक शेवटचं पालखी स्थान आहे हे वाखरी. होय ऐतिहासिक वाखरी आहे. इथं शेवटचं रिंगण पार पडतंय होय त्या बर ते आता काँग्रेस पाक मोडलंच आता काय राहील कुणी मोडलं काँग्रेस होय? आता कुणी मोडलं तर आपल्याला काय माहिती आहे हो बर काँग्रेस मोडी मोडलं काय? मोडी तर झालं तर काय झालं आता हो मोदी मुलकाचं काय आणा लागले किंवा तुमच्यासाठी पैसे द्यायला लागले हा श्रावण बाळ हाय 2-2 PM चे पैसे देते मोडी झाली होती हा शंका मोडी तर झाली नाही बर काँग्रेसच्या काळात मिळत होतं का ते? काँग्रेसच्या काळात तर चांगलंच होतं चांगलं होतं. गोरगरीबाला जाणतच होती आता गोरगरिबाला जाणं नाही मोदी. जाणती मोदी बी जाणती नाही कोण म्हणलं बर महिन्याला देते पैसे सगळं चाललंय चांगलं तिथे चांगलं जाईल बर म्हणजे मग भाजप बी चांगला आहे आणि काँग्रेस बी सगळी चांगली हो जी सत्तेवर येईल ती चांगलाच म्हणावं लागतं त्याला बर तर तुम्ही त्याला चांगलं म्हणायचं. मग आता तसंच आहे तर काय बरं 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 ती कामच करते ना हां काम करते. मग कोण का असणार सत्तेवर काम करते ना बरं बरं खरं तर ह्या वाखरी जिल्हा परिषद गटामधील स्थानिकांच्या प्रतिक्रिया होत्या. आपण पाहायला गेलं तर या जिल्हा परिषद गटामध्ये चुरस पाहायला आपल्याला मिळते. एका बाजूला कार्यकर्त्यांची लागलेली निवडणूक आहे. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपल्या जो नेता असतो तो नेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला बळ देऊन ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये खरं तर उभा करतो. आणि त्याच पद्धतीने जर नेता जर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आला तर कार्यकर्त्यांनी कुठं जायचं हा प्रश्नसुद्धा एका बाजूला उपस्थित होतो आहे. आणि जे सर्वसामान्यांचं प्रश्न आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये असणारी 14 गावांचा विकास असेल किंवा महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्हा परिषद गटामधल्या विकासाला सर्वच नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्याला ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरावायचं असतं. खरं तर ते सोडून कुठल्या जिल्हा परिषद गटामध्ये नेताच आपला घरातील किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकाला या जिल्हा परिषद रिंगणामध्ये उतरलं तर जवळच्या आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या भावना खरं तर दुखावल्या जातात आणि तो कार्यकर्ता कुठं तुटला जातो. याच माध्यमातून दादा यांचे सुपुत्र समाधानजी काळेंची पत्नी खरं तर या गटामध्ये इच्छुक आहेत. राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते खरं तर संग्राम गायकवाड आहेत. आणि या ठिकाणी वाखरी गटामध्ये असलेला आणि ह्याच्या आधीची जी जिल्हा परिषद गोसावी ते खरं तर पांडुरंग परिवार म्हणजे प्रशांतजी परिचारक यांच्या खरं तर परिवारातील खरं तर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांचेच त्याच पक्षामधील प्रतिता यलमार हे सुद्धा